सलमान गीते साहेब या मेंदळीवाली सलमान गीते साहेब आपला सन्मान करायचा आहे। या हॅलो सॉन गोईन मॅचच्या दिशेने आपण जाऊया। टॉस जिंकला होता प्रथम आपण जर पाहिलं तर टीम अफजल 11 खालिक 11 अलिबाग या संघानं आणि त्याच वेळेला गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला। त्यांच्या समोर आपण जर पाहिलं तर शिफा 11 या दोन टीम मधली लढत आपल्याला पाहायला मिळेल। सलामीची जोडी मैदानावरती दाखल होती। आज एकंदरीत आपण जर पाहिलं तर रायगड जिल्ह्यातून येत असताना दोन युवा खेळाडूंची वर्णी लागलेली पाहायला मिळाली। एकंदरीत कर्णधार पद ज्या ज्या वेळेला त्यांच्या हाती येतं त्या वेळेला ॲज आयकॉनची भूमिका असते आणि तदनंतर सर्वाधिक चांगला खेळ करण्याचा बहुमान ज्या दोन खेळाडूंना आपल्या नावावरती केला ते दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सलामीसाठी दाखल झालेत। एका बाजूला वाजेपूर एक्सप्रेस नाव त्याचं नयन भगत नॉन स्ट्राईक एंडला, दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर टाकी गावचा सुपरस्टार चैतन्य पाटील बॉलिंगला आला। प्रथमेश राठोड ओ पहिलाच बॉल लाजबाब चेंडू मैदानाच्या आतमध्ये। सेन्सिबल क्रिकेट दाखवलं जातं, ही ओळख आहे का मोठ्या खेळाडूची। अगदी बॅटला फक्त समोर आणलं, तदनंतर सिंगलनं स्ट्राईक रोटेट केली। टीमची धावसंख्या धावफलकावरती 1 सुरू केली आहे बघा ना, म्हणजे स्ट्रॅटेजी बदलली। आता टीम शिफा 11 संघानं आतापर्यंत बॅटरला नयनला मागे ठेवलं जात होतं, नयनला मात्र दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावरती उतरवलं जात होतं, पण आता प्लॅनिंग चेंज आहे। क्वालिफायच्या मॅचमध्ये सलामीला हे दोन्ही आयकॉन खेळाडू आलेत अलिबाग संघाच्या अगेन्स्ट। अलिबागचा आयकॉन आपण पाहतो प्रथमेश राठोड, अगदी वेगाचा बादशाह, त्याचा टप्पा त्याच्या चुकता आणि त्याच्या जोरावरती त्यांना 2 प्लेअर ऑफ द मॅचचे किताब जिंकलेत। हा पुढचा बॉल फुल टॉस सडवा वाटणं मिड विकेटला खेळलाय। फिल्डर बॉलच्या मागे पलटात, बॉल त्यांच्या वाक्याच्या बाहेर, बॉल जमिनीला घासत पुसत निघालाय सीमा रेषेच्या पार। हा आलाय चौकार। चौकार येताना पाहायला मिळतं, चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना बघायला मिळते। संघ पोहोचलाय तब्बल 5 या आकड्यावरती। प्रथमेशच्या अगेन्स्ट चौकार येताना पाहायला मिळते। ही सुरुवात झाली आहे बॅटिंग करत असताना चैतन्याची। ओहो यावेळेला प्लेड ऑन, बॅटची कडा घेतल्यानंतर यष्टांवरती आदळत असताना चेंडू बघायला मिळाला। एक मोठा फलंदाज चैतन्य पाटील, एक आयकॉन खेळाडू मैदानाच्या बाहेर। सन्माननीय बबनदादा खीर साहेबांना विनंती करतोय आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे। अगदीच आपण जर पाहिलं तर अप्रतिम दर्जाचं क्रिकेट इथे खेळायचं होतं चैतन्यला, बरेचसे स्वप्न उराशी बाळगून तो मैदानाच्या आतमध्ये आला होता, पण अशा परिस्थितीमध्ये तो महत्त्वाच्या क्षणी बाद झालेला पाहायला मिळाला। नवीन बॅटर मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतील संघाचा महत्त्वाचा खेळाडू म्हणजेच रिहान। रिहान म्हटल्यानंतर कुडकी गावाचा आशेचं किरण, रिहान म्हटल्यानंतर कुडकी गावाचा अभिमान, रिहान म्हटल्यानंतर कुडकी गावाचा स्वाभिमान आणि तोच रिहान आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आपल्याला बघायला मिळालाय। यस, गोलंदाजीला आपण पाहिलं तर आजच्या दिवसाचा सर्वाधिक कमी धावा खर्च करणारा एकमेव गोलंदाज आपण पाहिला प्रथमेश राठोड। हो, सेन्सिबल क्रिकेट दाखवायचं होतं, हलक्या हातानं फक्त स्टिअर केलंय। बॉल मात्र आपण जर पाहिलं तर शॉट बॅकवर्ड पॉइंटला निघालाय। 1 धाव मिळेल। दुसऱ्या धावेसाठी जे प्रयत्न केले जातात 2 धावा आरामामध्ये कंप्लीट होतात आणि त्या 2 धावीच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावकावरती पुढे सरकत असताना बघायला मिळते। संघाचा धावफलक 7 या आकड्यावरती पोहोचलं जाते। 7 धावा जो संघ मैदानाच्या आतमध्ये आहे ना, त्या संघानं बऱ्याचशा धावा या खेळपट्टीवरती बनवलेल्या आपण पाहिलं। पहिल्या मॅचमध्ये सुद्धा आक्रमक खेळ त्यांचा राहिला, दुसऱ्या मॅचमध्ये सुद्धा अव्वल दर्जाची कामगिरी राहिली, पण त्या प्रत्येक मॅचमध्ये चैतन्य पाटील उभा होता आणि आता तो बाद झाल्यानंतर नयन भगत आणि त्याच्या साथीला खेळत असताना बॅटर आपण जर पाहिलं तर रिहान कशा पद्धतीचा खेळ करतोय हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे।
धावा बनवाव्या लागतील. धावा तुम्हाला टार्गेट सेट करावं लागणार आहे. एक स्वप्नवत सुरुवात ज्याला आपण म्हणतो ती तुम्हाला करून द्यावी लागेल. फुल्लर लेनचा बॉल हलक्या हातानं स्टिअर केला जातो. सेन्सिबल क्रिकेट दाखवलं. आपण जर विचार केला ना तर रिहान आज वेगळ्या रंगात खेळताना पाहायला मिळतं. म्हणजे तो शांत किंबहुना संयमी खेळ मॅच पूर्णपणे आपल्या हातामध्ये घेण्याचा प्रयत्न करताना आपण पाहिलं आहे. एक सिंगल. सन्माननीय वडवलीवाले बबनजी कीर साहेब इकडे उपस्थित राहिले आणि त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेसाठी 500 रुपयाची देणगी सुद्धा देण्यात आली आहे. साहेबांचं हृदयाच्या अंतःकरणापासून आभार आहेत. कुडकी बिग बॅश धमाका या स्पर्धेला तुम्ही भेट देण्यासाठी आलात आणि भेट देत असताना या स्पर्धेचं मनोबल सुद्धा आपण वाढवत आहे. त्याबद्दल आपले सुद्धा मनपूर्वक आभार आहेत. मॅच रंगताना पाहायला मिळते. मॅच रंगली आपण जर पाहिलं तर एका बाजूला अलिबागचा संघ आहे, एका बाजूला या श्रीवर्धनचा संघ आहे. पण आयकॉन आपण जर पाहिलं तर विविध गावातून आलेत, विविध विभागातून आलेत, विविध तालुक्यातून इथपर्यंत पोहोचलेत. पण इथे मात्र आपण जर पाहिलं तर या क्वालिफायच्या मॅचपर्यंत हे 4 आयकॉन पोहोचलेत. त्यामधील अजून एक आयकॉन जिथे गोलंदाजीसाठी अक्षय तावडे गोलंदाजीला दाखल होताना पाहायला मिळतील. अक्षय सुद्धा आयकॉनच्या भूमिकेमध्ये इकडे दाखल झाला आहे. अक्षयला मात्र स्वतःला मात्र सिद्ध करून दाखवावं लागेल. स्ट्राईकला आपल्याच घरच्या मैदानावरती खेळत असताना रिहान. समोरचा बॉल मिस टायमिंग आहे. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतील का? यस, चांगली फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. फेकी थोडी चुकीची झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण जर पाहिलं तर 2 धावा आरामामध्ये कंप्लीट झाल्या. बघा, एका फिल्डरचा कॉल झाला होता की स्ट्राईक एंडला फेक कर, एक म्हणत होता नॉन स्ट्राईक एंडला. फिल्डर करणार तरी काय, तो कुठे बॉल फेकेल. अखेर त्यानं स्ट्राईकला बॉल फेकला. क्षेत्ररक्षकाची भूमिका सुद्धा महत्त्वाची आहे. हो, यावेळेला बाहेरचा बॉल, समोर खेळण्याचा प्रयत्न, लॉंगॉनच्या दिशेला बॉल चालला आहे. फिल्डर तिकडे आहेत. एक धाव मात्र निश्चितपणे मिळेल. एकेरी धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना 11 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतो पोहोचलेल्या आहेत. 11 धावा धावफलकावरती लागल्यात. नयन भगतला खेळावं लागेल. नयनला स्वतःला सिद्ध करून दाखवावं लागेल. प्रसिद्धी देण्यासाठी नेहमीच श्रीवर्धनकर सज्ज असतात. ज्या वेळेला श्रीवर्धन तालुक्यामध्ये मोठ्या स्पर्धा होतात, मसा विभागामध्ये होतात, या संपूर्ण आपण जर पाहिलं तर दक्षिण रायगडामध्ये होतात. आयकॉन खेळाडू पनवेल, उरण, मग तिकडून मुंबई, ठाणे, अशा विविध, पुणे, सगळीकडून आयकॉन इकडे उपस्थित राहतात. कारण की या विभागामध्ये सर्वाधिक जास्तीच्या मोठ्या स्पर्धासुद्धा होतात असतात. आणि त्यातीलच एक मोठी स्पर्धा म्हणजे आपण पाहतोय कुडकी बिग बॅश. लेग स्टिकच्या बाहेर बॉल चालला आहे. इकडे मात्र मिस होईल, पंचांनी कळवलं आहे. हा वाईट बॉल आहे. यस, मुन्ना पठाण सर स्वतः JP पॅनल हे उभं करण्यामध्ये खंबीरपणे उभे राहणारं व्यक्तिमत्व म्हणजे मुन्ना पठाण सर. त्यांचंही हातबळ खूप आहे. खूप मेहनत त्यांनीसुद्धा केली आहे जय पवार सरांच्या खांद्याला खांदा देऊन. यस, बाहेरचा बॉल कळलंच नाही आहे. धाव घ्यायची की नाही, शेवटच्या क्षणी धाव घेण्याचा निर्णय घेतला गेला आहे. आणि अखेर मात्र आपण जर पाहिलं तर एक धाव मिळेल. 22च्या स्वरूपाची ही सिंगल होती. 22च्या स्वरूपाने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे चालली आहे. संघाचा धावफलक आपण जर पाहिलं तर तब्बल 13 धावा या स्कोरकार्डवरती लागल्या गेल्यात. पहिला डाव या मॅचचा चालू आहे. पहिली इनिंग मैदानाच्या आतमध्ये साकारली जाते. कुडकी बिग बॅश धमाका आपण पाहतो. 2026चे पर्व आहे. ओहो, ब्लॉक होल लाईन अगदी खुलात टाकला. उत्तरच नव्हतं या बॉलचं. आपण म्हणतो ना, 2 गोष्टींचा सन्मान होतो क्रिकेटमध्ये. एक भारतरत्न सर सचिन रमेश तेंडुलकर आणि दुसरं म्हणजे परफेक्ट यॉर्कर. तो परफेक्ट यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाला. त्याला सन्मान दिला रिहाननं. आणि डॉट बॉलची सांगता. हो, यावेळेला बिग हिट, मोठा फटका खेळलाय जरूर. ओ, काय फिल्डिंग! एकदा प्रथमेशची फिल्डिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे. उंच उडी घेतली, स्वतःला स्ट्रेच केलं आणि तदनंतर बॉलला आतमध्ये आणलंय. लाजवाब फिल्डिंग प्रथमेश. प्रश्नचिन्ह निर्माणच नव्हता. म्हणजे कुडकी संघाच्या विरोधामध्ये फिल्डिंग केली तरी सुद्धा कुडकी संघाने टाळ्या वाजवल्या. हे क्रिकेटचे प्रेमी आहेत, क्रिकेटचे वेडे आहेत, क्रिकेटवरती निस्वार्थ प्रेम करणारे व्यक्तिमत्व आहेत. कारण की हे गरजेचं आहे. आपण म्हणतो आज आमच्या गावच्या 6 धावा थांबवल्या म्हणून आम्ही टाळ्या वाजवणार नाही, असं नाही. कुडकीमध्ये या क्रिकेटचा सन्मान होतो. प्रत्येकाला मात्र संधी निर्माण होते या गावामध्ये.
चांगला बॉल फुलरलेनचा हेलिकॉप्टर बनवून खेळलाय बॉल अगदी गोळीच्या वेगानं वा. आज साहिल असेल तिकडे प्रथमेश राठोड असतील क्षेत्ररक्षणामध्ये आपण जर पाहिलं तर भिंत उभी केली आहे लॉंग ऑन आणि लॉंग ऑफला. काय फटका खेळला होता नयनच्या फटक्याचं सुद्धा मी कौतुक करेल कारण की त्यानं जो बॉल उचलला तदनंतर तो बॉल जो वेगानं निघाला असं वाटलं होतं की थांबवण्यामध्ये अपयश लाभेल पण नाही. शेवटच्या अखेर थांबवलं जाते. 2 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या धावफलकावरती आत्तापर्यंत आपण जर पाहिली तर 8.00च्या सरासरीनं बॅटिंग होत असताना 16. यस एकंदरीत आपण पाहिलं तर एकंदरीत आपण जर पाहिलं तर तिकडे यस जाऊया पुन्हा मॅचच्या दिशेने जिकडे तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज आपण पाहतोय प्रिन्स बोकाडे गोलंदाजी मार्क वरती दाखल होताना पाहायला मिळेल. अलिबागचाच खेळाडू आहे युवा खेळाडूमधून त्याची वर्णी लागते आणि सातत्यपूर्ण चांगली बॉलिंग करतोय. ओहो हो यावेळेला हलका लेग ब्रेक टप्पा पडल्यानंतर अलगद बाहेर निघाला. आठवण करून देईन मी त्या स्पर्धेची मुरुड प्रीमियर लीग आताच पार पडली. एक्झिक्युशन मॅच झाली होती आणि त्याच्यामध्ये युवा अलिबागमध्ये हे प्रिन्सची वर्णी होती. म्हणजे तालुकानीय गटामध्ये ज्या वेळेला तालुक्याच्या संघासाठी खेळण्याची संधी निर्माण होती ना तिथे सुद्धा खूप छान बॉलिंग केली होती यानं. तोच गोलंदाज आलाय. पुन्हा लेग ब्रेक इकडे सुद्धा फसवलं जाते. अगदी बॅटरच्या पायामध्ये साखळ दंड टाकण्याचं काम आपण म्हणतो ना तसंच काहीतरी चित्र मैदानावरती. आत्ताचं थोडं चित्र जे काही आहे ना ते थोडं विचित्र दिसायला लागलंय. या मॅचमध्ये धावा हव्या पण त्या धावा येत नाही आहेत. कुडकीकर शांत आहेत कारण की आता त्यांचे फलंदाजही तेवढे शांत आहेत. बॅटिंग होत नाहीये. 2 बॉल डॉट आल्यानंतर पुढचा बॉल पुन्हा प्रिन्स. हो यावेळेला फटका तर खेळलाय हवेत क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. कोणतीही चूक करणार नाहीये. वेल जज एक सुंदर झेल मैदानाच्या आतमध्ये कुडकीकरांचं आशेचं किरण रिहान बाद. बघा क्रिकेटचं वेळ किती आहे. शाळा सुटली बास पुन्हा मैदानावरती आलेत. हे स्क्रीनवरती आपल्याला हे चिमुकले बघायला मिळतात. सगळ्यांनाच मात्र स्पर्धा जवळून पाहिजे आहे. शाळा सुटली मॅच बघण्यासाठी आले कारण की लहानपणीच आपण म्हणतो ना की जेव्हा जेव्हा कळायला सुद्धा लागलं नाही तेव्हाच मात्र बॅट आणि बॉलचा खेळ मात्र आपल्याला सगळ्यांना कळायला लागला. पहिले हातामध्ये बॅट घेतली त्यानंतर बॉल घेतला. पहिले अंडरम खेळलो आता हात फिरायला लागला. ओरमचं क्रिकेट चालू झालं आणि आता तसेच काही खेळाडू पुढे पुढे सुद्धा येत चाललेत. हे भवितव्य आहेत या कुडकी विभागाचे. पुढचा बॉल समोरचा बॉल लायमानाला बॅट फिरवतोय पण तिथे मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर डॉट व्हाईट बॉल येताना पाहायला मिळेल. यस व्हाईट बॉलची घोषणा झाली आहे. चांगला बॉल प्रिन्सनं टाकला होता पण तो जरासा बाहेर निघाला. आता यस्टनच्या मागे मृणाल म्हणत असेल थोडा फक्त आतमध्ये आण. चांगली बॉलिंग प्रिन्सनं थांबवलं या मॅचमध्ये. पुढचा बॉल ओ याही वेळेला खोलात टाकलाय. अगदीच आपण जर पाहिलं तर बेल्सला अलगत उडून बॉल निघून गेलाय. अजून एका विकेटचं पतंग ऐमान परतलाय मैदानाच्या बाहेर. संघ अडचणीमध्ये
आता जास्तीच्या धावाच येत नाही आहेत, धावांचा वेग थांबवला गेलाय. क्वालिफायच्या मॅचमध्ये जो असा संघ आहे ज्या टीमने एकाच ओव्हरमध्ये 5 षटकार मारले, ज्या फलंदाजानं अगदी एका 2 ओव्हरमध्येच मॅचला जास्तीचा आपण जर पाहिलं तर संपवण्याचा निर्धार पक्का केला, सर्वाधिक धावा आरामामध्ये चेस केल्या, पहिल्याच मॅचमध्ये सकाळच्या सत्रामध्ये सर्वाधिक धावाही बनवल्या, पण तो संघ आता सर्वाधिक कमी धावसंख्या बनवताना दिसतोय की काय? धावाच येत नाही आहेत. आतापर्यंत 17 धावा स्कोर कार्डवरती. तिसरं षटक मार्गेस आहे, नवीन बॅटर. येस, येस, काल सुद्धा इकडे रेकॉर्ड झालाय. म्हणजे 14 धावांवर एक संघ इकडे ऑल आउट सुद्धा झालाय. काल 15 धावांचं टार्गेट होतं. म्हणजे बरेचसे कारनामे होतात. या स्पर्धेनं बरंच काही शिकवलं आपल्याला. आयकॉन खेळाडू कधी खेळतात, आयकॉन खेळाडू कधी बाद होतात, मग ग्रामीणच्या खेळाडूंना काय केलं पाहिजे, ग्रामीणचे खेळाडू कसे खेळले पाहिजे, आणि हायेस्ट स्कोर करणारा संघ 14 वरती कधी ऑल आउट होतो, त्याचा काही नेम नाही. क्रिकेटचा खेळ असा आहे, 0 वरून हिरो, हिरो वरून 0. ओहो, बॅटची लिडिंग एज, हेल्दी एज होती, लॉंग स्टॉपला बॉल निघालाय, नशीब बलवंत होतं. 17 नंतर आलाय हा चौकार, आणि या चौकारानं धावगतीला आला आकार. धावसंख्या 21, 21 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 गडांच्या मोबदल्यामध्ये 21. यस, हे प्रेक्षक वर्ग आपल्या स्क्रीनवरती दाखवले जातात. हे प्रेक्षक वर्ग श्रीवर्धनचं दर्दी आहे. आज गर्दी केली आहे, उद्या अंतिम दिवस आहे, याहून गर्दी होईल. बिग हिट, मोठा फटका, संयमाचे बांध तोडणारा भव्य षटकार. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन. का फटका खेळला होता, ताकद किंबहुना त्याच्यातली नजाकत. यस, स्टँड अँड डिलिव्हर आपण म्हणतो ना, की एकदा मिडल झाल्यानंतर जी कॉन्फिडन्स लेवल हाय, आणि तदनंतर त्या खेळपट्टीवरून हलण्याचाही निर्णय नाही घेतला, कारण की आत्मविश्वासानं भरलेला फटका संघाचा आत्मविश्वास वाढवेल, कारण की टीम 27 वरती गेली आहे. येस, आता आमच्या समवेत ॲज ऑफलाईन स्कोररच्या भूमिकेमध्ये. आता आपण जर पाहिलं ना, कुडकी संघाचं नशीब कुठे उघडलं, ज्या वेळेला लेफ्ट हँडेड बॅटर आला, त्याला एज लागल्यानंतर जो लॉंग स्टॉपला चौकार आला ना, तिथून आलेला हा षटकार. 2 बॉलवरती आलेल्या 10 धावा मॅचमध्ये कुडकीकर आले. त्याच्यापेक्षा आपण जर पाहिलं तर सिफा 11 संघाची पूर्णपणे अशा अपेक्षा पल्लवीत होताना बघायला मिळतील. आत्ता जे काही करेल ते नयन करेल, किंवा कुडकी गावचे प्रेक्षक वर्ग एकच म्हणत असतील, आता आमचा एकच वादा, नयन दादा तो जर खेळला तर समोरच्या टीम समोर आम्ही एक मोठं टार्गेट उभं करू शकतो. शेवटची ओव्हर आहे, लास्ट ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय अलिबागचा अजून एक वेगवान गोलंदाज पार्थ बॉलिंगला दाखल झालाय. पार्थला धावा थांबवायच्यात, नयन भगतला धावा बनवायच्यात. एक खेळाडू स्वतःच्या गावाच्या नावानं उतरलाय, तर दुसरा खेळाडू ॲज आयकॉनच्या भूमिकेमध्ये इकडे आलाय. नयननं मोठा फटका खेळलाय, अजून एक मिड विकेटच्या वरून चाललाय. हा एक दमदार असरदार षटकार. यस, अप्रतिम दर्जाची बॅटिंग नयन भगत करताना पाहायला मिळते. नयन भगतच्या बॅटमधून षटकार आलेला पाहायला मिळाला. यस, इकडे सुद्धा फटका खेळला जाईल. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे तिकडे प्रथमेश राठोड येताना पाहायला मिळतील. यस, चांगली फिल्डिंग होतीये. हे बॅटर जे नवीन आले त्यांचं सुद्धा कौतुक करावं लागेल. इम्रान, यस, इम्रान डावरे, आणि फलंदाज सुद्धा ते डावरेच आहेत, लेफ्टी. यस, इम्रान डावरे. पण इम्रान डावरे या मॅचमध्ये उजवे ठरलेत, कारण की त्यांच्या बॅटमधून आलेल्या 10 धावा त्या खूप साऱ्या टीमसाठी महत्त्वाच्या राहिल्यात. चांगलं क्रिकेट खेळताना बघायला मिळतात. इम्रान, ओ फुलटॉस समोर खेळलाय, ताकदीनं भरलेला फटका लॉंग ऑफच्या दिशेला अजून एक आलाय. हा मोठा षटकार पहा ना. हरीश सर, मी आठवण करून देईन, ज्या वेळेला विकेट गेली ना, त्यावेळेला नयन भगतनं सांगितलं की आता जो कोणी बॅट्समन येईल ना, तो डावकुराच आला पाहिजे. आणि तो जसा आला त्याचा सुद्धा आत्मविश्वास वाढला, कारण की त्यालाही वाटलं की आयकॉन खेळाडू जर आपल्याला मैदानावरती उतरवतोय तर आज तसा खेळ आपला सुद्धा झाला पाहिजे. यस, यावेळेला समोरच्या दिशेला फटका खेळला जातोय. लॉंग ऑनला फिल्डर आहेत, चांगली फिल्डिंग.
अब्दुल खान साहेब यांच्या वतीनं 1000 रुपयाचं कॅश प्राईज इम्रान यांच्यासाठी येताना पाहायला मिळते आहे. बक्षिसांची खैरात मैदानाच्या आतमध्ये पार थोडे महागडे दिसतात या मॅच मध्ये. समोर नयन भगत आहे. पुढचा बॉल ओ यावेळेला बाचेज यस निश्चितपणे एसटी रक्षकानं आपलं काम चोख बजावलंय. फलंदाज बाद नयन भगत चाललाय मैदानाच्या बाहेर. जशास तसं प्रत्युत्तर आपण म्हणतो की मग माझ्याकडेही ताकद आहे, मी कच्च्या गुरुचा चेला नाहीये, मीही प्रॅक्टिस केली आहे, माझाही सराव चांगला आहे आणि माझेही स्वप्न मोठे आहेत. धावसंख्या धावफलकावरती 41 41 41 धावा 41 ऑन द बोर्ड. यस अजूनही आपण पाहिलं तर मॅच संपली नाहीये. पहिल्या डावाचा शेवटचा एक बॉल बाकी आहे. याच्यावरती षटकार आला तर 47, डॉट आला तर 42 आणि जर इथून पुढे चौकार आला तर 45. आणि बघा अनुमान लावले जातील. वाईट येऊन पुन्हा नो षटकार आला तर काहीतरी वेगळं, अजून धावा वाढतील, अजून स्वप्न वाढतील. कुडकीकर म्हणत असेल तुम्ही म्हणताय तसंच व्हावं, नो बॉल तरी यावा, काहीतरी वेगळं घडावं. पण नाही, पार्थ हुशार आहे. त्यानं समोर बॉल टाकला, अगदी खोलात बॉल थोडा फ्लॅट झाला आणि त्यानंतर एकदा मिळाली रॉकेट थ्रो. साहिल ओ डिरेक्ट हिट, साहिलनं केलेला डिरेक्ट हिट या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर त्याला सुपर हिट बनवेल, कारण की मिळते विकेट. विकेट त्यांना बघायला मिळते. फलंदाज बाद झालेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिलं तर इथे 42 धावा धावफलकावरती सिंगल आली. 43 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये झालंय. सेट ऍक्शन रिप्लेवरती आपण पाहतोय. आपण म्हणतो ना लहानपणा यदा कदाचित जर गोटांचा खेळ जे लोक खेळले त्यांना जास्तीचा नेम साधण्याची संधी असते. नेम यस 43 धावांचं टार्गेट आहे. येणाऱ्या आपण जर पाहिलं तर 24 बॉलमध्ये इथून पुढे 43 धावांची आवश्यकता. पहिल्या डावाचा खेळ संपला. दुसऱ्या डावामध्ये खेळ कसा होईल, काय घडेल, काय बिघडेल, या सगळ्या घडामोडी आपल्याला पाहायचं आहे. कारण की मैदानाच्या आतमध्ये षटकार उडणार, चौकार उडणार, प्रेक्षकांचा जल्लोषही गगनाला भिडणार आणि या संपूर्ण स्पर्धेचा आनंद आम्ही सगळेच घेणार. एक दमदार स्पर्धा आपण पाहतोय. कुडकी बिग बॅश धमाका 2026 दुसरं पर्व आणि आजचा दिवस हा तिसऱ्या दिवसातील आपण जर पाहिलं तर शेवटची मॅच, शेवटची इनिंग. या आवाजामध्ये करूया बदल. ऐकूया आमचे साधी समालोचक हिंदीचा एक गोड आवाज आणि त्याच्यामध्ये मराठीची मिश्रण असणारे मुस्तफ सरांचा आवाज. थँक्यू. थँक्यू हर्षल सर. नक्कीच मित्रांनो, या स्पर्धेतील अर्थात कुडकी बिग बॅश धमाका दुसरा पर्व आहे आणि या पर्वावरती आम्हा सर्वांना गर्व आहे. आणि दुसऱ्या पर्वातील हा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील हा शेवटचा सामना तुमच्या आमच्या भेटीसाठी आलाय. शिफा 11 आणि अफजल खलीक 11 अलिबाग. अर्थात शिफा 11 हा संघ आपण पाहतोय एका बाजूला सलीमभाई लोगडे यांच्या मालकीचा संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय खलीकबाई हद्दादी आणि अफजलभाई मेमन यांच्या मालकीचा संघ म्हणजे अफजल खलीक 11 अलिबाग. आज बरेचसे खलीकबाईचे चाहते हद्दादी आपण पाहतोय ते सुद्धा राजपूर या ठिकाणी आलेले आहेत. तुमचासुद्धा हार्दिक स्वागत. आणि या ठिकाणी या क्रीडांगणामध्ये जमलेल्या माझ्या सर्व मायबाप रसिकांचे मी मुश्ताक व्यक्तिशःसुद्धा आणि आयोजकांच्या वतीने सुद्धा तुम्हा सर्वांचा हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि मनपूर्वक आभार मानतो. जाऊया मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. मी आपल्या राष्ट्रीय भाषेत अर्थात हिंदी आणि त्याच्यात मराठीचा तडका अर्थात माझ्यासोबत जोडले जातील हरीश डिगीकर सर. आणि नक्कीच एक चांगले समालोचन, एक चांगली कॉमेंट्री तुम्हाला आमच्या दोघांच्या माध्यमातून नक्कीच या सामन्यामध्ये ऐकायला मिळेल. तो चलिए दोस्तों, सबसे पहले आए हुए तमाम शायकीन क्रिकेट का मैं हार्दिक हार्दिक स्वागत करता हूं. लिए चलता हूं दोस्तों. ये इत्तेफाक है, ये कोइंसिडेंस है. देखिए कि कुडकी बिग बैश धमाके में कुडकी की टीम तीनों दिन खेल रही है आखिरी मुकाबला. ये बहुत ही कोइंसिडेंस, ये इत्तेफाक है, ये योगायोग है. अब देखना दोस्तों, हार जीत तो होती रहती है बिल्कुल, और वही मैं बोलना चाहता था, हार जीत तो होती रहती है बट जीतेगी तो नो डाउट कुडकी की टीम कल यहाँ पर शाम का आखिरी मुकाबला भी खेलेगी. सेकेंड लास्ट
सेमीफाइनल खेलेगी तो इतने नो डाउट जिस तरह से हौसले बुलंद है, अगर जीतती है तो उनको फिर सेमीफाइनल का एक और मौका मिलेगा। और कल शाम भी ये टीम लगभग इसी समय पर आपको मैदान में खेलती हुई देखेगी, लेकिन उसके लिए क्या करनी होगी? मेहनत। क्योंकि यहाँ पर अतर घराड़े मुझे बता रहे कि सिर्फ कितने रनों का लक्ष्य है? 43 रनों का लक्ष्य है। लेकिन मैं अक्सर कहता हूं ना कि कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, और हारा वही जो लड़ा नहीं। तो यहाँ पर आपको लड़ना होगा, मेहनत करनी होगी, अच्छी फील्डिंग करनी होगी, अच्छी गेंदबाजी करनी होगी, और उसके साथ एक अच्छा कोऑर्डिनेशन बहुत ही ज़रूरी है सभी खिलाड़ियों में। चलिए दोस्तों, चलते हैं मैदान पर, जहाँ पहला ओवर लेकर हम देख रहे हैं नयन भगत, और सामने है बल्लेबाज मृणाल वर्सोलकर। ओहो, फॉलिंग स्वीप, इसने अपना सिग्नेचर शॉट बना दिया है। जैसे हेलीकॉप्टर शॉट हम माही महेंद्र सिंह धोनी का हेलीकॉप्टर शॉट, ये उनका सिग्नेचर शॉट माना जाता था। जैसे हर एक खिलाड़ी ने एक अपनी पहचान बनाई थी। सचिन, भारत रत्न सचिन तेंदुलकर का वो अपर कट, तो फिर विराट कोहली का वो स्ट्रेट ड्राइव, और जिस तरह से इमरान ने जो खेला तो मुझे वो याद आई 20 का वर्ल्ड कप का, जब हारिस रऊफ के विरुद्ध विराट कोहली ने लॉन्ग ऑफ के क्षेत्र में एक शानदार छक्का लगाया था। तो पहली गेंद अच्छी, उसके बाद बिल्कुल सीधे सम्मानजनक स्कोर, सीधे सिंगल से खाता खोला। बिल्कुल मुझे याद है उसी तरह से सिंगल निकाला जिस तरह से 2012 में भारत रत्न सचिन तेंदुलकर ने अपने 100वें शतक का पहला सिंगल से स्कोर का आगाज किया था बांग्लादेश में, मीरपुर में, बांग्लादेश के विरुद्ध। तो यह मुकाबला नो डाउट बहुत ही बढ़िया होने वाला है। क्या लगता है? नक्कीच सर, खूप चांगलं क्रिकेट नक्की पाहायला मिळेल. अंतिम हा सामना आहे, खऱ्या अर्थाने महत्त्वाची मॅच सुद्धा आहे. आपल्याला मृणाल वर्सोलकर काय पद्धतीने खेळेल. प्रथमेशकडे आपण बोललो की प्रथमेश शेवटच्या मॅचवर त्यांनी सांगितलं की बॅटिंगला नक्की फोकस करेन सर, 2 मॅच मी फेल ठरलोय, पण यावेळेस मला अफजल भाई असतील, कलिक भाई असतील यांनी का बोलवलंय हे मला सिद्ध करायचं आणि प्रत्येक वेळेस केलंय, तर यावेळेस माझा प्रयत्न तो राहील. तर तितकंच महत्त्वाची नयन भगतची गोलंदाजी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते या सामन्यामध्ये. अचूकता, बेजकता, वेग पन्नाट आहे आणि टप्पाही तितकाच चांगला पाहायला मिळतोय. मुश्ताक सर, नक्कीच प्रथमेश राठोड याचा बल्ला त्याच्यावरती रुसलाय. अर्थात 2 वेळा सामनावीर तो ठरलाय खरा, परंतु गोलंदाजीच्या बलावरती. आणि ह्या महत्त्वाच्या सामन्यामध्ये आपण पाहूया, कारण नयन भगतचा नक्कीच त्याच्यासमोर एक कडवा आव्हान असेल. हाँ, इस बार प्रथमेश राठौड़ के बल्ले से गेंद को सीधे भेज दिया लॉन्ग ऑन सिरवारसा के बाहर 6 रनों के लिए. ये मुझे लगता है कि ये संदेश होगा अब शिफा 11 के लिए, क्योंकि देखिए 2 इनिंग में प्रथमेश राठौड़ ने, हालांकि पहले मुकाबले में शानदार छक्के के साथ ही अपना आगाज किया था. नक्कीच नयन भगतने अभ्यास मृणालचा केला, पण पेपर आता फुटला तो प्रथमेश राठोडचा, कारण फेल होता, पण यावेळेस मोठा फटका आला, षटकार. हाँ, फिर से एक मरतबा देखिए हाफ ट्राई करती है, लेकिन अपने आप को बैलेंस किया, थोड़ा सा बॉडी में स्ट्रेच लाया और उसे आड़े बाज से खेला है. वाइडिश लॉन्गन के क्षेत्र में 1 रन आसानी के साथ मुकम्मल किया. ये अच्छी गेंद थी नयन भगत की, क्योंकि ज़मीन पे पड़ने के बाद थोड़ी सी अतिरिक्त उछाल ले रही थी. हालांकि पहले मन बना लिया था उसे फाइन लेग, लॉन्ग लेग के क्षेत्र में खेलने का, लेकिन जैसे ही देखा कि गेंद बिल्कुल सीने की ऊंचाई तक उछल रही है, जैसे तैसे अपने आप को कंट्रोल करते हुए बिल्कुल वाइडिश लॉन्ग ऑन के क्षेत्र में खेलकर 1 रन मुकम्मल किया. और इस 1 रन के साथ अथर रनों की संख्या पहुंची है 8 रन बिना की विकेट के नुकसान पर. नक्कीच नयन भगत मृणाल वर्सोलकरसाठी पुढचा बॉल. यावेळेस सरळ खेळलाय मिड ऑफच्या वरून, 1 बाउन्स 2 बाउन्स, सीमारेषा पार. नाव आहे मृणाल वर्सोलकर. येतोय आणखी एक चौकार. मैंने यही कहा था कि इस बल्लेबाज ने पीएनपी चषक में 12 गेंदों में 42 रनों की एक आतिशी पारी, और उसके बाद लगातार इस खिलाड़ी ने सुहेल मेमन अलीबाग का उसकी टीम से डेब्यू किया था. और आज भी अगर देखा जाए तो मृणाल वर्सोलकर सुहेल मेमन की टीम में अक्सर हमको खेलता हुआ नजर आता है, सुहेल 11 के नाम से. और इस बंदे ने जैसे मजगांव के ग्राउंड पर एक शानदार पारी खेली थी, उसके बाद लगातार इस खिलाड़ी ने अपने आप में, अपने बल्लेबाजी में काफ़ी सुधार लिया. यहाँ से कमबैक करना होगा नयन भगत को अपनी गेंदबाजी में, क्योंकि पहला ओवर खर्चीला साबित हो रहा है. देखिए फिर से तो झोपला, तो पडला आणि चेंडूला पाठवलं सीमारेषा पार. लॉंग लॉग एरियामध्ये आईल चौकार. नाव आहे मृणाल वर्सोलकर. धाव मिळतील 4. यहाँ पर अगर देखा जाए हरीश सर, तो बिल्कुल सही फील्ड की प्लेसमेंट लगाई गई थी, क्योंकि कप्तान की वाकई में इस चाणक्य नीति की मैं सराहना करूंगा, प्रशंसा करूंगा, क्योंकि हमने लगातार देखा था मृणाल वर्सोलकर जिस तरह से फॉलोइंग स्वीप हो, या टैप शॉट करता हो, या पैडल स्ट्रोक खेलता हो, या स्वीप शॉट खेलता हो, स्लॉग स्वीप हो, ज़्यादातर वो स्ट्रॉन्ग जोन है उसका. और इसी को परखते हुए कप्तान ने बिल्कुल एक शॉर्ट लेग की टाइप या स्क्वायर लेग के दिशा में एक खिलाड़ी को तैनात किया था.
स्कोर अगर बात की जाए तो 16 रन, 16 रन बिल्कुल अपने जीत के करीब कदम बढ़ाती हुई. हालांकि क्रिकेट है अनिश्चितताओं का खेल है. क्रिकेटमध्ये कधी होत्याचा नव्हता होईल याचा नेम नसतो. क्रिकेट हा आगला वेगळा खेळ आहे. मी नेहमीच बोलतो क्रिकेट तुम्हाला कधी अंतराळात घेऊन जाईल आणि कधी पुन्हा अंतराळातून पृथ्वीवर आणून ठेवेल याचा नेम नसते मित्रांनो. नक्कीच द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ, कारण इथं सर्व प्रिडिक्शन होतात. फेल, नवा दिवस, नवीन बॅट, नवीन बॉल, नवीन मॅच, प्रत्येक वेळेस अविश्वसनीय अनाकलनीय आपल्याला क्रिकेटने दिले. म्हणून तर आपण सगळेजण वेळात नवीन पाहायला मिळतं, नवीन बघायला मिळतं. म्हणून नक्कीच आपण मैदानाकडे नेहमी येत असतो. कालच्यापेक्षा आज वेगळं, आजच्यापेक्षा उद्या काहीतरी भन्नाट हे आपल्याला नेहमीच दिलंय आणि ते दिलंय ते आपल्या ह्या स्पर्धेने, अर्थात गुडकी बिग बॅश धमाका सीजन 2 2026. और सही मायनों में देखिए फील्डिंग जो होता है वो मैच का एक पहलू होता है जो कि परिणाम को भी पलट सकता है. तो फील्डिंग अच्छी होनी चाहिए क्योंकि आप लोग स्कोरिंग में फाइट कर रहे हैं. नक्की. एक पण अच्छा आता मुकाबला. गोलंदाजीसाठी चैतन्य पाटील टाकी गावचे उरणला बिलॉंग करणारे खेळाडू आता आलेत, जे प्रथमेश समोर गोलंदाजी करतील. धाबा तशाही पाहिल्या तर खूप चांगल्या पहिल्या षटकात पाहायला मिळालेत. 16 प्रथमेश राठोड आडव्या पट्ट्यात खेळण्याचा इरादा. पाहूया क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव तर कम्प्लीट केली. प्रथमेशचा इरादा होता दुसरी घेण्याची. मृणालनी पाहिलं की दुसरी शक्य नाही, डेंजर एंडला त्याला धावायचं आहे, त्यामुळे त्यांनी थांबवलं प्रथमेश राठोडला. या सिंगलनी धावसंख्या पुढे सरकते. रनों की संख्या इस वक्त हो चुकी है 17 रन. पावर प्ले में पावरफुल बैटिंग देखने को मिली. अब कहीं ना कहीं गेंदबाजों को ये रन रोकने होंगे अगर इस मुकाबले में एक रोमांच लाना है, क्योंकि अब बची हुई 17 गेंदें और जीत के लिए लगभग 27 रनों की जरूरत, 26 रनों की ज़रूरत है. नक्की 17ला 26 पाहिजे. इथे तुमच्या खऱ्या अर्थाने कौशल्य कसोटी तपासली जाईल, ती गोलंदाजाच्या सोबत कॅप्टनची सुद्धा. इथे कर्णधाराची भूमिका महत्त्वाची. ही नौका कशी किनाऱ्याला लावायची त्यासाठी तारणहार, नाकवा, संघनायक, सेनानायक ही भूमिका सेनापतीची खूप महत्त्वाची आहे. एखादं युद्ध जिंकायचं आहे तर पुढचा निडर सेनापती जितका गरजेचा क्रिकेटची मॅच असेल तरी तितकाच तो महत्त्वाचा. आणि नक्कीच हे दोन्ही फलंदाज बघायला गेले तर प्रतिभाशाली आहेत. प्रतिभा त्यांच्याकडे नक्कीच भरपूर आहे. पण क्रिकेट म्हणजे काय, एका धावावर 6 धावा निघले एका चेंडूवर म्हणजे क्रिकेट, आणि 6 चेंडूमध्ये एक धावसुद्धा न येणे म्हणजे क्रिकेट. क्रिकेट म्हणजे मित्रांनो तुमच्याकडे असलेलं कौशल्य पण त्याच्यावरती गर्व न करणे म्हणजे क्रिकेट. आणि पुन्हा फॉलिंग स्वीप, यावेळेस सुद्धा चेंडू जातोय थेट सीमारेषा पार. येतोय खणखणीत षटकार. मृणाल वर्सोलकर, नाव वर्सोलकर मृणाल आहे, पण तो काय करतो, काम आहे झोपून षटकार मारणे. नो डाउट इस छक्के के साथ रनों की संख्या अब आगे बढ़ती हुई 23. 20 रनों की मजीद दरकार है. और अगर बात की जाए तो इस वक्त 16 गेंदें आना शेष. बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी की है इन दोनों ही बल्लेबाजों ने. मृणाल वर्सोलकर ने लगातार हर मैच में कंसिस्टेंसी बल्लेबाजी की है. हालांकि मैन ऑफ द मैच का पुरस्कार उन्हें नहीं जरूर मिला है, लेकिन अफजल भाई और खलीक हद्दादी को मात्र अपने बल्लेबाजी से काफ़ी प्रभावित किया है. अब उनको रोकने की जिम्मेदारी चैतन्य पाटिल के ऊपर होगी. हवा में गेंद थी, कोशिश भी बढ़िया रही थी, लेकिन मस्ट नीडेड विकेट की जो तलाश थी. मैंने यही कहा ना कि देखिए फील्डिंग ये क्रिकेट के इस मैच का अहम पहलू होता है. यहाँ से परिणाम पलट भी सकते हैं. क्यों, अगर पहला ब्रेक थ्रू आता तो थोड़ा सा प्रेशराइज किया जा सकता था टीम को, लेकिन उस खिलाड़ी ने कोशिश भी बढ़िया की, इसमें कोई दो राय नहीं. बहुत ही अच्छी कोशिश रही थी. वहाँ पर उस खिलाड़ी का नाम तो मुझे पता नहीं है, बट बहुत ही बढ़िया क्षेत्ररक्षण. सौरभ शिलकर जबरदस्त क्षेत्ररक्षक आहेत, पण यावेळेस त्याच्याकडून झेल सुटला. खऱ्या अर्थाने झेल टिपणे महत्त्वाचं होते. इथं दबावात टाकता आलंच तर शिफाई 11 संघाला, पण ते करता आलं नाही कारण एक अच्छा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चैतन्य पाटील प्रथमेश राठोडसाठी स्लोवर वन पिक करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस उलटा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला. मृणाल वर्सोलकर, सादिक सर, पहिले उमेश मांजरेकर सर होते जे उभ्या स्टँड अँड डिलिव्हर फक्त टायमिंगनी षटकार डोकायचे. त्यानंतर आले कृष्णा सातपुते जे बसून मारवते. आता मृणाल वर्सोलकरचं वर्जन आलंय जो झोपून षटकार मारतो. आणि साजिद लाला सुद्धा उभ्याने षटकार मारण्यासाठी मित्रांनो प्रसिद्ध आहे. और एक और शानदार छक्का आता हुआ. देखिए एक और गेंद पर लगे हैं पर, और मुन्ना भाई ने उस पर कर दिया 6 के हस्ताक्षर. भाई ये 6 रन है. और अब यह मुकाबला बिल्कुल अगर देखा जाए तो छक्के के साथ रनों की संख्या 30, केवल 13 रनों की ज़रूरत.
13 गेंदे और 13 रन। देखिए अभी भी मुकाबला अगर देखा जाए तो यहाँ पर अगर विकेट मिलता है तो वापसी कर सकती है शिफा 11 की टीम। उम्मीद करते हैं चैतन्य पाटिल की यह आखिरी गेंद, लेकिन इसे भी भेज दिया है सीधे वाइड लॉन्ग ऑफ के सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। नक्की प्रथमेश राठोड सकाळी करत होता गोलंदाजी, दुपार झाली, आता संध्याकाळच्या सत्रात त्यांनी सांगितलं आली रे आली, आता माझी बारी आली. षटकार टोकला, कमालीची फटकेबाजी प्रथमेश राठोड कडून पाहायला मिळाली. यस सर, रिव्यू हिट विकेट काय यस Review हिट check करके विकेट अंपायर चेक कॉल केला किया गया जाईल. है। थर्ड अंपायर टू डायरेक्टर अर्थात सादिक राजापूरकर सर तपासणी केली जाईल. आता पाहिलं जाईल, पडताळणी केली जाईल, सगळे अँगलनी पकडलं जाईल. बेल्स गिरी है क्या, पैर लगा है क्या, ये सब चेक कर रहे हैं। और बिल्कुल कोई भी टीम के ऊपर नाइंसाफी न हो, अन्याय न हो, इसका बिल्कुल बारीकी से ख्याल रखा गया है। लेकिन यस नॉट आउट है, यस हवेनी पडली असेल का? नॉट आउट है, नॉट आउट. नॉट आउट है सर। शायद बॉल टाकायच्या आधी पडले का हे पाहायचं आहे. यस सर, एक मिनिट चेक करतायत सर, एक मिनिट चेक करतायत. यस खेळायच्या आधीच बेल्स पडले. सर काय निर्णय असेल मुन्ना सर? डेड बॉल. तो देखिए यहाँ पर अंपायर, मुख्य अंपायर ने इस बॉल को डेड करार दिया है। यानी कि रनों की संख्या की अगर बात की जाए तो 36, 37, 30 रन। नक्की 30 रन सर. पहा, जेव्हा धावा येत नव्हत्या तेव्हा इम्रान डावरे आले, विकेटच्या मागं कसा तरी चौकार आला, षटकार आला, गेम ऑन झाला. आता प्रतिस्पर्धी संघ चेस करताना धावा येऊ लागल्या, षटकार आला होता, रिव्ह्यू सिस्टम ऍक्टिव्ह झाली, बेल्स पडली, षटकार मागं आला, पुन्हा गेम ऑन आहे कुडकीसाठी. पहा, नशीब कुठेतरी काहीतरी कुडकीला सांगतंय असं दिसतंय सध्या चित्र. बिल्कुल, ये क्या चमत्कार होगा। हवा में गेंद है, खिलाड़ी गेंद के नीचे अयमन, और सुबह से जो अयमन के हाथों से कैच छूट रही थी, आखिरी मुकाबले में मात्र अयमन ने दिखा दिया है कि भले ही सुबह से मेरे हाथों से कैच छूटा है, लेकिन इतने इंपॉर्टेंट मुकाबले में मैं कैसे कैच छोड़ सकता हूं। और यहां पर पहले विकेट का पतन। देखिए रोमांच इस मैच में अभी भी बिल्कुल भरा हुआ है। ईच एंड एव्हरी बॉल, ईच एंड एव्हरी मोमेंट थरार, अगदी या सामन्याचा थरार शिगेला पोचलाय. कारण आता उर्वरित 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावांची गरज, 12 गेंदे 13 रन. नक्कीच क्रिकेट आणि चित्तांचा खेळ आपण सातत्याने म्हणतो. ही बेल्स जी पडली हवेमुळे षटकाराच्या आधी, हा हलकासा इशारा कुडकी मॅचमध्ये येते. अयमान कोकाटे तो झेल टिपतायत. पहा, खूप चांगलं घडताना दिसतंय. हे पुन्हा शिफा 11 या मॅचमध्ये येऊ शकते, ही संधी आहे. 12 चेंडू 13 दिसायला खूप सहज आहे, पण करणं गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये एक एक धावाला किंमत तितकीच आहे, लक्षात घ्या. जितकी किंमत षटकाराला आहे तितकीच एक धाव सुद्धा किमतीची आहे. तर इथे एक एक धाव करावी लागेल. आता मात्र अक्षय टावरे येत आहेत. मृणाल वर्सोलकरच्या साथीला रिहाननी चांगली सुरुवात करावी लागेल, कारण 12 चेंडू 13 धावा अजूनही थांबवायच्या आहेत. रिहान की अगर बात की जाए तो इस प्रतियोगिता में, इस टूर्नामेंट में रिहान के अगर नाम पर देखे जाए तो सबसे ज़्यादा रन होंगे अतर, क्योंकि सबसे बेहतरीन पारी जो 73 रनों की है रिहान की. नक्कीच सर, आपण पहा 12 चेंडू 13. तर इथे जो मृणाल आहे, झोपून पडून जो षटकार ठोकते, याला तर माघारी पाठवावं लागेल. आयकॉन एक माघारी गेलेत, प्रथमेश राठोड. उरलेले अक्षय टावरेला सुद्धा, रिहानला या षटकात माघारी पाठवावी लागेल शिफा 11 साठी. तर या मॅचमध्ये राहील गेम ऑन शिफा 11 साठी. आणि रिहानने असं बऱ्याच वेळे केलंय. आणि रिहानला काय आवडतं? कठीण काम, कारण कठीण काम तो नेहमी करतो. तेव्हा तर सगळ्यांचा चाहता आहे रिहान राजपूरकर. रिहानसाठी एक मोठा बक्षीस येतोय. रिहान अगर ये ओव्हर मेडन करायचं अब्दुल खान की तरफ से तब्बल 10,000 रुपये मिळतील. अब्दुल खान साठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या व्हायला काहीही हरकत नाही आहे. प्रत्येक चाहता आपल्या खेळाडूवर मित्रांनो बक्षिसांची खैरात करतोय.
आता त्या सामन्याला कशा प्रकारे आपल्याला रोमांच आणता येईल हे सुद्धा प्रयत्न आहेत या बक्षिसाच्या माध्यमातून. 6-12 गेंदे 13 रन, ये ओवर बहुत ही निर्णायक रहेगा. हम कहते ना कि T20 का 19वां ओवर बहुत इंपॉर्टेंट. नक्कीच 12-13 धावा. हो, पहिला बॉल. ओवर 1, क्या बात है रिहान, बहुत ही बेहतरीन गेंद से शुरुआत की है. देखिए रिहान के लिए यहाँ पर अगर मैच जिताता है तो फैजान भाई की तरफ से फैजान काजी की तरफ से तब्बल 5,000 रुपये चा बक्षीस दिला जाईल. यानी कि रिहान के लिए 15,000, अगर मेडन ओवर कराता है तो अब्दुल रहमान की तरफ से 10,000 क्लब के लिए. ओके, फैजान भाई की तरफ से नहीं, फैजान काजी की तरफ से क्लब के लिए 5,000 रुपये का इनाम जाएगा अगर ये मैच शिफा 11 टीम जीतती है तो. मृणाल वर्सोलकर की चुनौती होगी, हालांकि मृणाल वर्सोलकर ने बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी की है. और फिर से एक मरतबा यॉर्ड कर लेंगे. यहाँ पर फील्डिंग का बहुत ही बेहतरीन मुजाहरा, ब्रिलियंट पीस ऑफ फील्डिंग, वाह बेहतरीन फील्डिंग. देखिए फील्ड की सजावट वाकई में मैं कैप्टन को दाद दूंगा इस नाही. रिहाननीच या बॉलच्या आधीच रहीदला बाउंड्री लाईनला होता, तिथे आणला त्यांनी, मिड ऑनला आणि गोलंदाजी तशीच केली. पाहे ही खऱ्या अर्थाने खासियत आहे. बॉल आपल्या हातात आहे, बॅटरला कसं नाचवायचे रिहानला चांगलं माहिती आहे. आपल्या तालावर सध्या 2 बॉलला मृणालला नाचवलंय नाव रिहान राजपूरकर. समीकरण सुद्धा बदलताना दिसत आहेत. एका वेळेला 12 चेंडूमध्ये 13 धावांची गरज होती आणि आता 10 चेंडू आणि धावा तितक्याच, म्हणजे 13 धावांची गरज. नक्कीच पुढचा बॉल रिहान. रणपमध्ये थोडासा बिघाड थांबावा लागेल. मृत घोषित केलं का पंचांनी डेड बॉलचा इशारा दिला. पहा काटेकी टक्कर, प्रत्येक प्रेक्षकाची नजर आता तीक्ष्ण आहे. पापणी सुद्धा लवत नाही प्रेक्षकाची, कारण तितकाच वेळ जर गेला तर एक चांगलं क्षणचित्र आपल्यातून निसटून जाईल का काय. भाई पसवारे यांच्याकडून सुद्धा 1,000 रुपयाचं पारितोषिक मिळेल जर हॅट्रिक कंप्लीट केली ते, कारण मागच्या वर्षी मुनाभाई पसवारे मालक होते. वाह, या स्लोवर वरने तर नक्कीच आलेल्या रसिकांची मन जिंकलेली आहेत. पहा मित्रांनो, शेवटच्या क्षणापर्यंत नक्कीच आता वाटते हा सामना जाईल. शेवटच्या किंबहुना शेवटच्या चेंडूपर्यंत सुद्धा जाऊ शकतो, कारण हा सामना कसा आहे, कट टू कट, नेट टू नट. मी म्हणेन टक्कर. शिफा 11 रिहाननी 3 बॉल टाकलेत, पण टाळ्या मात्र तशा वाजल्या नाही. मला वाटतं रिहानसाठी टाळ्या येतील का पाहूया. रिहानसाठी या 3 बॉलसाठी 13 धावांची गरज होती, तेव्हा 3 तब्बल चेंडू त्यांनी निर्धाव काढले. हे सोपी कामगिरी नाही. आणि समोर बॅट्समन कोण आहे, मृणाल वर्सोलकर, ज्याच्या नावावरती खोराने धावा त्यांनी या सीझन मध्ये सुद्धा जमवलेल्या आहेत. असा फलंदाज मान सितारा क्रिकेटचा अलिबागचा मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते. हा यावेळेस चांगला फटका, इस बार देखना गेंद. ओहो, खिलाड़ी को बीट करती हुई गेंद हो गई है फरार. यावेळी जावा मिळतील 4-4-4. नशिबाचा चौकार, 34 रन. अभी भी अगर देखा जाए तो 9 रनों की जरूरत है. 8 गेंदे 9 रन, बहुत ही बेहतरीन मुकाबला, बहुत ही बढ़िया मुकाबला दोस्तों. नेट टू नेट, कट टू कट, इसको कहते हैं कांटे की टक्कर. बहुत ही अच्छा मुकाबला. हालांकि पता नहीं वहाँ पर यहाँ से हमारे फैजान भाई, इमरान भाई सभी ये प्रेजेंटेशन बॉक्स में खड़े हैं, जिसकी वजह से हमें कुछ नजर नहीं आई कि गेंद कहाँ गई. नक्की मुश्ताक सर, आता रिहानने काय करायचं. जीव तर त्यांनी ओतला, क्षेत्ररक्षकांनी तर काहीतरी करायला पाहिजे का नाही. तेच म्हणायचं हा होतं, जर समोरून क्षेत्ररक्षण खराब झालंय का? बॉल जर अडला असता तर 3 धावा वाचल्या असत्या. ज्या जीव ओतून रिहान जी गोलंदाजी करतोय, 3 बॉल डॉट टाकले. 4थ्या बॉलला क्षेत्ररक्षकाची किमान मदत व्हायला पाहिजे, ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे. एकच धाव गेली असती, दबाव आला असता, मृणाल नॉनस्ट्राईकला आला असता, बरंच काही घडलं असतं. या चौकाराने थोडंसं सोपं होईल अफजल खलीक 11 अलिबागसाठी. रिहान आता थोडासा चिंतेत दिसतोय, तो चिडलाय कारण तो करतोय मेहनत. पुन्हा एकदा मृणालसाठी रिहान राजपूरकर. इस बार भी देखिए मिस टाइमिंग स्ट्रोक खेला है मिड विकेट के क्षेत्र में, वहाँ पर अच्छा क्षेत्ररक्षण. 1 रन मिलेगा, 1 रन कीमती है. और मैंने लगातार कहा था कि देखिए फील्डिंग जो है ना इस मैच का पहलू है. फील्डिंग बेहतर हो तो परिणाम बदल सकते हैं. हालांकि इससे पहले अच्छी फील्डिंग हुई, लेकिन वहाँ से क्या बात है, बड़ी यहाँ पर अनाउंसमेंट मैं करने जा रहा हूँ. ये मैच अगर रिहान राजपूरकर की शिफा टीम जीतती है तो साजिद भाई इनामदार की तरफ से तब्बल 25,000 रुपयाचा पारितोषिक दिले जाईल. क्या बात आहे साजिद भाई, वाह भाई वाह. साजिद भाई इनामदार आहेत आणि पारितोषिक लागणार नाहीत, हे होणार नाहीत, कधीच होत नाही, कदापि होत नाही. साजिद भाई आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. त्यांच्याच माध्यमातून रॉयल एनफिल्ड हंटर 350 इथे आहे, जो विजेत्या संघ मालक त्या
बाईकवर जाईल रॉयल एनफिल्ड हंटर 350. साजिदभाई इनामदारांनीच या स्पर्धेला आहे ना चकाचौंध करून टाकले. एक वरच्या लेवलला पोहोचण्याचा सिंहाचा वाटा साजिदभाई इनामदारचा आहे. पुढचा बॉल रियान यांचा चांगला स्ट्रोक कट केला. इथं क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षण करतायत, चांगले क्षेत्ररक्षण आहे. बहुत ही अच्छी यहाँ पर फील्डिंग शोएब की. अब 7 गेंदे और 7 रनों की जरूरत. 6 में 7, क्या बात है. 6 गेंदे और 7 रन. रिहानची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा रिहानसाठी जोरदार टाळ्यांचा कडकडाट व्हायला काहीही हरकत नाही आहे, ज्याने या सामन्यामध्ये एक रंगत निर्माण केली आहे मित्रांनो. वाह, आज रियान राजपूरकर लोकांच्या गळ्यातली ताईत झालाय. नक्की सर 6 बॉल 7 आहेत, पण या खऱ्या अर्थाने 6 बॉल 10 पाहिजे होत्या. कारण 6 बॉल 10 जर असत्या तर खऱ्या अर्थाने 6 बॉल 10 जर झाल्या असत्या का, जर तो चौकार अडला असता तर त्या 3 धावा रोखल्या असत्या. आता 6 बॉल 10 या आपल्याला पाहायला मिळाल्या असत्या. लेकिन अगर देखा जाए तो हरीश सर अभी भी ये मुकाबला बहुत ही बेहतरीन मोड़ पे है, क्योंकि 6 गेंदे और जीत के लिए 7 रनों की जरूरत. और इस प्रतियोगिता में बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन किया वो गेंदबाज अयमन के हाथों में इस वक्त गेंद है. रिहान असा खेळाडू आहे जो अजूनही चर्चा करतोय. त्याला माहिती आहे आपल्याला ही मॅच सोडायची नाही, ही मॅच आपण जिंकून दाखवायची. मागचे 2 दिवस आपण प्रचंड मेहनत केली, आज सकाळपासून दिवसभर मेहनत करतोय आणि मॅनेजमेंट करून हे गेल्या महिनाभर त्या पोराला झोप नाही आहे, कारण सातत्याने त्यांनी प्रचंड मेहनत केले. सर मला असं वाटतंय की शेवटचा चेंडू पर्यंत या स्पर्धेचा जो दुसरा बक्षीस आहे तिथपर्यंत रक्कम नक्कीच पोहोचणार आहे. कारण आता सॉल्हे करून सुद्धा रिहान आणि अयमनसाठी हा सामना जर त्यांनी जिंकला तर 5-5 हजार रुपये प्रत्येकी, आणि अब्दुल रहमान कडून सुद्धा अब्दुल अजीज सैबोले यांच्याकडून सुद्धा अयमानसाठी 5,000, म्हणजे एकूण मला वाटतं आतापर्यंत 50,000च्या आसपास नक्कीच सर रक्कम गेलेली आहे. त्याला या सगळ्या प्राइज पेक्षा मॅच महत्वाचा आहे. त्याला माहिती आहे हा मॅच जिंकणे गरजेचं आहे. प्राइस येत राहतील. पहिल्या दिवशी 78 चेस करायचे होते, सहज कुणालाही शक्य नव्हतं. त्या दिवशी तो हारला नाही, त्या दिवशी त्याने हार मानली नाही, प्रयत्न सातत्याने चालू ठेवले. 71 धावांची इनिंग सुद्धा त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. अफलातून आहे. 6 चेंडू 7 धावा अयमान कोकाडे, अक्षय तावरेसाठी यांच्याकडून सुद्धा 1,000 रुपयाचा पारितोषिक मिळेल. वाह, स्लोवर वन और यहाँ पर पहिली विकेट का पतन. आता नक्कीच हृदयाचे ठोके वाढवणारा सामना मित्रांनो. 5 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. मॅच अजून संपलेली नाही. अयमान कोकांडे अजून म्हणते मी मैदानात आहे. या हंगामात 2 मेडनवर टाकल्या, एक वेळेस हॅट्रिक घेतले. तोच गोलंदाज आता शिपाई 11 साठी धावून आलाय. नाव आहे अयमान कोकाटे. आल्या आयकॉन अक्षय तावडेला पाठवलं मैदानाबाहेर. अयमान कोकाटेनी रिहाननी दिलंय मोटिवेशन. रिहाननी सांगितलं अयमान काही झालं तरी चालेल, पण हा मॅच जिंकला पाहिजे. एक मोठा बक्षीस येते अयमनसाठी 10,000 रुपये हा सामना जिंकून दिला तर. आणि नक्कीच अयमन स्वतःला सांगून देतोय मित्रांनो की शर्यत अजून संपलेली नाही आहे, कारण मी अजून जिंकलो नाही है. पहले दिन में हमने देखा था मूसा 11 के विरुद्ध बहुत ही शानदार बल्लेबाजी करके रिहान राजपुरकर ने बिल्कुल अपने आप को सिद्ध किया था. और उस वक्त भी मैंने ये कहा था कि हाथी तोफ तलवारें फौज तो तेरी सारी है, जंजीरों में जकड़ा राजा मेरा सब पे भारी है. क्योंकि अकेला 1 मैन शो खेला था उसने और 73 रन बनाए थे. अब 5 गेंदे और जीत के लिए 7 रनों की जरूरत. दबाव दोन्हीकडे आहे. चर्चा तर चालू आहे. वैभव आलेत, ही चांगली बॅटर आहेत. सातत्याने चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपल्याला अलिबागसाठी पाहायला मिळतं. आता 5 बॉल 7 धावांची गरज. शबाब भाई की तरफ से देखिए एक और इनाम यहाँ पर घोषित हो गया है. अगर ये मैच जीतती है शिफा 11 की टीम तो 11,000 रुपए का इनाम मिलेगा इस मैच पर. यानी कि इनामी राशि देखिए यहाँ पर हवा में गेंद है. दूसरा झटका, बैक टू बैक. अयमन दोस्तों नाम ही काफी है. इस खिलाड़ी ने बहुत ही बेहतरीन गेंदबाजी की इस प्रतियोगिता में. कमाल का ये खिलाड़ी, ये गेंदबाज कमाल है, धमाल है, बेमिसाल है.
15,000 रुपयाचं दानिश पगजी यांच्याकडे पारितोषिक. जर सामना जिंकला तर रिहानसाठी हे 15,000 आहेत टोटल. यस हो दानिश पगजी, रिहान आणि ते साडू आहेत, तर पारितोषिक येतंय साडूकडून. आणि पारितोषिक लावलंय कोणी, साजिद भाई बोलतायत की मी देईन. वो कहते हैं ना कि जिसने दी है जिंदगी उसका साया तक नजर नहीं आता, यूं तो भर जाती है झोलियां मगर देने वाला नजर नहीं आता. ऐसी व्यक्ती है दोस्तों. नक्कीच. अब हॅट्रिक की गेंद. नक्कीच Hat-trick वाली 12 गेंद. 12 बॉल 13 धावा पाहिजे होत्या. बरेचसे प्रेक्षक घरी निघाले होते, रस्त्यापर्यंत गेले होते, स्टार्टर किक मारली होती. साजिदभाई पण मला सांगतात, मी पण गाडीत बसलो होतो, पण मला रिहानच्या त्या षटकाने परत मैदानात आणलं. बरेचसे प्रेक्षक असे पुन्हा आले. बऱ्याच जणी यूट्यूब बंद केला होता, पुन्हा आवाज ऐकला. कुणीतरी सांगितलं मॅच अजून संपली नाही, मॅच पुन्हा बनली, पुन्हा चालू झाली. जे बसले होते ते उभे राहिले, उभे होते ते त्या बोटावर उभे राहिले, पायाच्या अंगठ्यावर उभे राहिले आणि हा सामना बघतायत. खूप जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. रियान चैतन्य पाटील ऐमानला समजावताना 2 बॉल 2 विकेट कारनामा बऱ्याच वेळेस केलाय. आजच्या दिवसातील आपण पाहतोय मित्रांनो, वॉचिंग व्ह्युअर्सची संख्या तब्बल 34,771 आणि लाईव्ह सामना पाहतायत 1,165 लोक हा सामना मित्रांनो लाईव्ह पाहत आहेत. खरं तर ह्या मॅचचा टर्निंग पॉईंट जो ठरला तो रिहानचा षटक, कारण या मॅचमध्ये ज्यांनी जाण टाकले तो रिहानचा षटक होता. आणि खरंच कौतुक करावं लागेल कॅप्टनचा सुद्धा, शेवटचा षटक हाताळण्यासाठी त्यांनी आयमनला ठेवलं होतं. नक्की ऐमान ऑन हॅट्रिक. हो डॉट बॉल, पण इथे जे पाहिजे मृणाल वर्सोलकरनी स्ट्राईक घेतले, इथे धावबाद आलाय. 3 बॉल 7 धावा. हॅट्रिक जरूर आली नाही ऐमानला, पण विकेटची हॅट्रिक आली षटकात या. आणि आता मृणाल वर्सोलकर स्वतः स्ट्राईकवरती गेला, कारण मगासपासून आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडवरून तो फक्त फलंदाजांना बघत होता चेंडू डॉट जाताना. आता खरी मजा येईल मित्रांनो, कारण उर्वरित 3 चेंडू आणि 7च धावांची गरज. 3 गेंदे और इस मैच को जीतने के लिए 7 रनों की जरूरत. बहुत ही बढ़िया मुकाबला. वाकई में दोस्तों आज सही मायनों में यहाँ पर क्रिकेट की जीत होगी, कि जीते कोई भी, लेकिन ये मुकाबला बहुत ही अच्छा हुआ है. अगर आप सबको ये मुकाबला पसंद आया तो इस मैच के लिए एक बार जोरदार तालियां होना बिल्कुल जरूरी है. या टाळ्यांचा आवाज जास्त तेव्हा होईल जेव्हा 3 बॉलला 7 धावा सेव्ह करेल ऐमान कोकाटे. ह्या आवाज जास्त होईल, याच्यापेक्षा डबल याने आवाज आपल्याला पाहायला मिळेल. पण आता अलिबागकर सुद्धा खऱ्या अर्थाने जागृत झालेत, कारण मृणाल वर्सोलकर आता ऐकलाय, याच्यावर सुद्धा मदार आहे. 3 चेंडूत आता 7 धाव पाहिजेत. मृणाल वर्सोलकरचा तो झोपून बसून एक षटकार येईल का, याची सुद्धा वाट पाहतायत आता सगळे अलिबागकर. अफजल मेमन शकत नाही, तसेच खलीक बाईक सुद्धा या षटकाराची वाट पाहत असतील आता आयोजक आणि स्पॉन्सर सुद्धा. पण ते सुद्धा नक्कीच आज कौतुक करत असतील, खलीकबाई असतील, कारण क्रिकेट प्रेमी आहे, अफजलबाई असतील. काय क्षेत्ररक्षण, काय चाणक्य नीती, कप्तानची सुद्धा कसोटी या ठिकाणी लागलेली आहे. आणि उत्कृष्ट दर्जाच्या कॅप्टनशिप सुद्धा आपल्याला या सामन्यामध्ये बघायला मिळाली आहे. परंतु मृणाल वर्सोलकर समोर गोलंदाजी करणे म्हणजे खाऊ नये मित्रांनो, हे पण मी बोलते, कारण तो अगदी सहजतेने मोठे मोठे फटके मारतोय. परंतु ऐमनचा आत्मविश्वास नक्कीच 7व्या आसमानावरती असेल. 3 गेंदे 3 चेंडू 7 धावा. ऐमान कोकाटे मृणाल वर्सोलकर कडे मॅच बॉल असेल. हा फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक नाही तिथे. मृणाल वर्सोलकर हा चौकार. मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट, पुन्हा अलिबागकर या मॅच मध्ये येतात. अफजल, खलीक, 11 अलिबाग. तिथं क्षेत्ररक्षक का नाही, सगळेच आता प्रेक्षक विचारतात हा प्रश्न. यस, मला पण असं वाटतंय, मगासपासून आपण त्या कॅप्टनचं कौतुक करत होतो, पण अशा स्थितीमध्ये ऑनसाईड खेळणारा जास्त फलंदाज मृणाल वर्सोलकर, आणि त्याच्यासाठी तो एरिया का खाली ठेवला होता, हेच मोठी शोकांतिका म्हणावी लागेल. कारण आतापर्यंत नक्की चांगली कॅप्टनशिप सुद्धा आपण पाहिली, परंतु या ठिकाणी मात्र संधी दिली होती मृणाल वर्सोलकरला. आणि मृणाल नो डाऊट, मी अगदी सुरुवातीपासून बोलत आलो, आता 2 चेंडू 3 धावांची गरज. नक्की 2 चेंडू 3 धावा आता पाहिजेत. या चौकाराने बरेचसे चेहरे पडलेत आता
या मैदानातील, कारण प्रत्येकाची अपेक्षा होती शिफा 11ची, साजिद इनामदार, दानिश पगजी, बऱ्याच जणांची अपेक्षा होती की हा चौकार कुठेतरी अडला पाहिजे होता. पण त्याच्याच विरुद्ध जर आपण पाहिलं तर अफजलभाई यांना थोडंसं बरं वाटलं, खलिकभाई थोडेसे खुश झाले कारण हा चौकार पण आला. तर अलिबागकर पण खुश झाले एका बाजूला शिफा 11 वाले थोडेसे नाराज आणि दिसतात. सर GTC वर लाईव्ह बघणाऱ्यांची संख्या 1 मिनिटामध्ये तब्बल 50 पर्यंत वाढली. 1217 लोक आता हा सामना लाईव्ह पाहतायत. वाह, काय सामना, हृदयाचे ठोके वाढवणारा सामना. नक्कीच. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. उडकी बिग बॅश धमाका सर आपण पाहतोय. सीझन 2 बिगर आपण प्रत्येक वेळेस पाहतोय. नक्कीच आमच्या स्पर्धेचं स्लोगन सुद्धा आहे, जोश में है कुडकी, धमाके की गॅरंटी. इथे धमाका होईल का? 2 चेंडू 3 धावा, विकेट येईल का शिपा 11 साठी? हो, तो झोपला, तो पडला, तो लोळला, मात्र बॉलला पाठवलं सीमा रेषा. वाह भाई वाह. नाव आहे नाट्यमयरित्या हा सामना जिंकून गेला. मृणाल वर्सोलकर. वर्सोलकर. बघा, जिथे मृणालने समोरच्या फलंदाजाला आउट केलं ना, तेव्हाच त्यांनी ठरवलं होतं की आता मला हा सामना कोणत्याही प्रकारे हातातून जायला द्यायचा नाहीये, निसटता येऊ शकत नाहीये, कारण मी त्या ठिकाणी उभा आहे आणि मी आपल्या संघाला जिंकून माघारी नक्की परतणार मृणाल नाही. वर्सोलकर खाली पडला, झोपला, तो झोपला, चौकार आला, तसे खलिकबाई उठले आणि विजयी जल्लोष सुद्धा साजरा केला. नक्कीच खलीलबाई सुद्धा खुश असतील, कारण तो क्रिकेट प्रेमी आहे. मला माहित आहे खलीलबाई एक क्रिकेटचा रसिक आहे, हौशी आहे आणि त्यांनी या सामन्यामध्ये नक्कीच कुडकी संघाचा सुद्धा कौतुक केला असेल. माजिदबाई अक्कलेकर, फरमाईश हॉटेलचे मालक, मृणाल वर्सोलकर साठी 1000 रुपये. खलिकबाई हद्दादी संघ मालक यांच्याकडून सुद्धा मृणाल वर्सोलकर साठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज. काय कमाल खेळलाय. नाव आहे मृणाल वर्सोलकर आणि काम आहे झोपून षटकार मारणे. हा शेवटचा चौकारी आपण पाहिला, अफलातून. जितना बड़ा नाम उससे